नमस्कार प्रेक्षकांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता अक्षय हा अखेर लॅपटॉपवर कंपनीचे ते CCTV फुटेज बघत असतो आणि त्यामध्ये शशिकांत मुकादम फुटेजमध्ये क्लिअर कट अक्षयला दिसत असतो आणि कंपनीचे गेट उघडून शशिकांत कसा आतमध्ये गेला आणि त्यानंतर रेवाने आपल्याला कसे ढकलून दिले हे आता अक्षय समोर येऊन तोंडाला हात लावत अक्षय विचार करत म्हणतो की म्हणजे शशिकांत मुकादम देखील रेवाच्या प्लानमध्ये सहभागी होता. आणि आता लगेचच अक्षय डोक्याला हात लावतो तर तेवढ्यात पाठीमागून रेवा तिथे येते आणि म्हणते की अरे अक्षय, कधीपासून मी तुझी वाट बघते, चल ना रे तू. आणि आता पटकन अक्षय लॅपटॉप बंद करतो. रेवा म्हणते तुला बरं वाटत नाहीये ना, चल मग आपण ते काम नंतर करू. आणि आता लगेचच रेवा ही अक्षयचा हात धरते आणि त्याला बाहेर घेऊन येऊ लागते. त्याच वेळेस आता रमा ही मोकळे केस सोडून आता एकदमच शॉर्ट ड्रेस घालून आता IT डबा घेऊन आता कंपनीत आलेली असते. रमाचे सौंदर्य आता खूप छान दिसत असते आणि रमा ही आता मोकळ्या केसांनी हसतच इकडे तिकडे बघत असते. तेवढ्यात रेवा ही अक्षयला घेऊन बाहेर येते. तर रेवा आणि अक्षय आता रमाला बघतात तर अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो. रमाकडे बघत रेवा म्हणते की रमा तू इथे कशी. हसतच रमा म्हणते बरं झालं तुम्ही इथेच भेटलात आणि आज मला तशी तर बघायला गेलं सुट्टी आहे, पण मी तुमचा डब्बा घेऊन इथे आले होते. रेवा म्हणते की ॲक्च्युली तर डब्याची गरज नाही आहे, आम्ही घरी चाललोय. अक्षयला ॲक्च्युली बरं वाटत नाही ना. तर आता इकडे रमा म्हणते की आज मी बाहेर चालली. तर अक्षय म्हणतो बाहेर कुठे. तर हसतच रमा म्हणते डेटवर चालली. तर आता अक्षय डोक्याला हात लावतो तर लाजूनच रमा म्हणते की त्याचं काय आहे ना, एखादी व्यक्ती आपल्यावरती प्रेम करायला लागते तेव्हा सुद्धा आपण सुद्धा त्याच्या प्रेमात पडतो आणि मग सगळं आपलं जगच बदलून जातं असे आता रमा सांगत असते. आणि रेवा आणि अक्षय ते ऐकत असतात. रमा म्हणते की जाऊ द्या, पण मी तुमच्याशी काय बोलत बसले, अस्मित तिकडे वाट बघतोय. तर रेवा म्हणते हो हो. तर आता रमा म्हणते की ॲक्च्युली तुम्ही घरी चाललात ना, हा टिफिनसुद्धा घरी घेऊन जात. तर असे म्हणत रमा तो टिफिन रेवाकडे देते. आणि आता तेवढ्यात रमा जाऊ लागताच अक्षय चक्कर येण्याचे नाटक करतो. तर आता रमा आणि रेवा अक्षयला धरून सोप्यावर बसवतात. तर रेवा अक्षयला पाणी देते. अक्षय आता खूप त्रास होत असल्याचे दाखवत असतो. अक्षय म्हणतो की माझी कंडिशन खूप क्रिटिकल झाली आहे, तुम्ही दोघीसुद्धा मला लवकर घरी घेऊन चला. तर आता रमा म्हणते की अरे बापरे, डेट कॅन्सल करावं लागणार असं वाटतंय. रेवा म्हणते की तू कशाला डेट कॅन्सल करते रमा. अक्षय म्हणतो की नाही नाही रमा, तू डेट कॅन्सल कर. तर रेवा म्हणते कशाला, त्याची काहीच गरज नाहीये. तर आता रमाला सुद्धा अक्षयचं नाटक कळलेलं असतं. रमा म्हणते की बिचारा अस्मित देखील बाहेर माझी वाट बघत थांबलेला आहे, मला जावं लागेल. तुमची बायको आहे ना तुमच्यासोबत. रमा म्हणते की तुमची बायको आहे ना तुमच्यासोबत, ती जाईन घेऊन, मी जाते. तर रमाकडे बघत अक्षय म्हणतो की माझ्या बायकोला एकटीला मॅनेज होणार नाही, तिला हे जमेल का, मला खूप त्रास होतोय. अक्षय म्हणतो की तेव्हा प्लीज रमा तू मला घरी घेऊन चल. तर रेवा म्हणते की बरोबर आहे, मी एकटी कशी अक्षयला मॅनेज करून घरी घेऊन जाऊ. रमा ऐक ना गं, तू सुद्धा चल घेऊन. तेव्हा आता रमा म्हणते ठीक आहे, मी येते बाहेर तुम्हाला सोडायला, हॉस्पिटलमध्ये जायचं आहे का. तर अक्षय म्हणतो नको नको. रेवा म्हणते की नको, आपण डायरेक्ट अक्षयला घरी घेऊन जाऊ. आणि दोघीही अक्षयला उठवतात. तर अक्षय रमाच्या हाताला धरून पाठीमागे बघत म्हणतो की सांभाळा रे बाबा, नो कंपनी. रेवा म्हणते की चल चल अक्षय, त्याची नको काळजी करू तू. आणि दोघीही आता अक्षयला घरी घेऊन येतात. इकडे आता घरामध्ये सीमा ही आनंदला सांगत असते की अक्षय आणि रमा दोघेही पराकोटीचे हट्टी आहेत, एकही जण माघारच घ्यायला तयार नाही. आनंद म्हणतो की आई, हे सगळं बॅकफायर सुद्धा होऊ शकतं बरं का. सीमा म्हणते खरंय रे आनंद तुझं, मग आता काय करायचं. इकडे आता रेवा आणि रमा अक्षयला धरून कारमध्ये बसवतात. तर आता लगेचच रेवा ड्रायव्हिंग करू लागते. तर आता अक्षय म्हणतो की रमा तू कुठे चालली, तू माझ्या शेजारी येऊन बस, मला धरून बस, मला आधार हवाय. रेवा म्हणते की जाऊ दे ना रे अक्षय तिला, तू कशाला तिला थांबवतोयस, तिला डेटवर जायचं ना अस्मित सोबत. रमा म्हणते हो हो जाऊ द्या ना मला. रमा म्हणते की तुम्ही घरी जाऊन आराम करा बरं का. रेवा म्हणते तसंही आपण डॉक्टरांकडे जाऊच. अक्षय डोक्याला हात लावत अक्षय म्हणतो की मला गाडीतच जर काहीतरी झालं तर रेवा एकटी काय करेल, बस रमा तू गाडीत. रमा म्हणते की अहो मी तुम्हाला तेच सांगते, तुमची होणारी बायको आहे ना तुमच्यासोबत, ती घेईल ना तेव्हा तुमची काळजी. रेवा म्हणते की हो मी घेईल ना रे अक्षय काळजी.
आणि आता इकडे रमा म्हणते की बरं बरं ठीक आहे, माझ्या होणाऱ्या नवऱ्याला मला एकदा फोन करू द्या आणि मी त्याला सांगते मला उशीर होईल यायला, नाहीतर त्याला मी सांगते की डायरेक्ट मला घरीच न्यायला येई. रेवा म्हणते हो हो सांग बरं रामा. तर आता लगेचच रमा म्हणते की ठीक आहे. आणि लगेचच रमा ही अक्षय शेजारी कारमध्ये येऊन बसते आणि आता अस्मितला फोन करते. रमा म्हणते की हॅलो अस्मित, अगं अरे ऐक ना, तू माझ्यासाठी खूप काही करतोयस पण आय एम व्हेरी रिअली सॉरी. रमा म्हणते की या अक्षय सरांना त्रास होतोय तेव्हा मला त्यांना सोडायला घरी जावं लागते अस्मित. रमा म्हणते की ऐक ना रे अस्मित, तू मला घरी येतोस का न्यायला, मला कळतंय माझ्यामुळे तुला खूप दगदग होती पण तू ऐक ना. इकडे अक्षय आता मोठ्याने ओरडत असतो. रमा बोलत असते अक्षय आई ग बापरे करत असतो. तेव्हा रमा म्हणते की अस्मित तू घरीच ये बरं का. ठीक आहे अस्मित ठेवते बरं का फोन, तू ये मला घरी न्यायला असे म्हणत रमा फोन ठेवते. तर रेवा आता अक्षयला पिण्यासाठी पाण्याची बॉटल देते. तर आता रमा म्हणते की घ्या घ्या पाणी घ्या. इकडे आता रेवा म्हणते की मला वाटतंय अक्षय तुला ऑफिसला आल्यापासून त्रास व्हायला लागलाय. अक्षय म्हणतो हो हो. रेवा म्हणते की अक्षय तुला काही आठवतंय का. अक्षय म्हणतो मला बऱ्याच गोष्टी आठवायला लागल्यात. तर रेवाला मोठा धक्का बसतो. अक्षय म्हणतो की मला असं वाटतंय की मी कुठे उंचावर आहे की काय, मला असं का वाटतंय काय माहिती. रेवा आता आणखीनच घाबरलेली असते. रमा म्हणते की काय आठवतंय सांगा ना तुम्हाला. तर अक्षय म्हणतो की मला फारसं काही आठवत नाही. तर रेवा म्हणते की फार त्रास होतोय का अक्षय तुला. रेवा म्हणते की जाऊ दे अक्षय, तू बाकीचा काही विचार करू नकोस, तू फक्त माझा विचार कर. तर आता हसतच रमा म्हणते की बरोबर आहे अक्षय भाऊजी, तुम्ही फक्त तुमच्या बायकोचाच रेवाचा विचार करा. रमा म्हणते की मी सुद्धा इकडे माझ्या नवऱ्याचा अस्मितचाच विचार करते, तेव्हा तुम्ही सुद्धा तुमच्या बायकोचा रेवाचाच विचार करा बरं का, करा करा असे म्हणताच आता रेवा खूप खुश झालेली असते. तेव्हा आता रमा म्हणते की चला चला आता आपण घरी निघायला हवं. रेवा म्हणते की चला निघू आता. आणि आता त्याच्या कारमधून रेवा आणि रमा अक्षयला घरी आणतात. आता अक्षयला गळ्यात हात टाकून सावरत आता घरी आणताच अक्षय हा सोप्यावर पडतो आणि म्हणतो की अगं आई ग. तेवढ्यात सीमा धावत पळत इथे येते आणि अक्षयची ती अवस्था बघून अभि आणि आनंदला हाक मारून बोलावते. अक्षय म्हणतो की खूप दुखतंय, माझं सगळं अंग दुखतंय, सगळ्या शरीरात दुखतंय, हृदयात दुखतंय, डोक्यात दुखतंय. तेव्हा अभि म्हणतो की डॉक्टरांना बोलू का. तर अक्षय म्हणतो की नको नको. सीमा ही आता गालातल्या गालात हसते. गालात दुखतंय, मेंदूत दुखतंय, सगळीकडे दुखते असे अक्षय म्हणताच अभि म्हणतो की नाही आता डॉक्टरांना बोलावलाच हवं. अक्षय म्हणतो की नको नको डॉक्टर कशाला. रमा सुद्धा आता हसू लागते. पटकन आता अक्षय सावरून बसत डोक्याला हात लावत म्हणतो की रेवा आता मला असं वाटतंय की मला काही काही गोष्टी आठवत आहेत. का मेंदूत दुखतंय म्हणून छातीत दुखतंय, छातीत दुखतंय म्हणून पोटात दुखतंय असं माझं झालंय. रेवा म्हणते की नाही नाही अक्षय तुला काही आठवत नाहीये, तुला तसं वाटत असेल. इकडे आता रेवा ही अक्षय जवळ बसलेली असते. तर रमा म्हणते काही नाही होणार, लिंबू पाणी घ्या तुम्हाला बरं वाटेल आणि मी लिंबू पाणी आणते असे म्हणत आता रमा अक्षयला लिंबू पाणी घेऊन येते. आनंद म्हणतो की घे अक्षय लिंबू पाणी तुला बरं वाटेल. इकडे आता रमा म्हणते की बरं चला माझा होणारा नवरा आहे ना अस्मित, तो येणार आहे मला आता घरी न्यायला आणि डेटवर जाणार आहोत. आणि अक्षय सर तुमची होणारी बायको आहे ना तुमच्यासोबत, तुम्ही एक काम करा, तुम्हाला बरं वाटलं ना तुम्ही सुद्धा तुमच्या बायकोला डेटवर घेऊन जा. तर डोक्याला हात लावत अक्षय म्हणतो की आई ग काय करू. हसतच रमा म्हणते की आई मी आले बरं का, अस्मित माझी वाट बघतोय. तर अक्षय डोक्याला हात लावत म्हणतो की हाय हाय. इकडे आता अभिजित रेवाला बाजूला घेतो आणि म्हणतो की रेवा हे सगळं कसं झालंय. तर आता रेवा म्हणते की आय डोंट नो, अरे अक्षय आणि मी ऑफिसला गेलो होतो. अक्षयला आता अचानक त्रास व्हायला लागला. रमा सुद्धा ऑफिसमध्ये डबा घेऊन आली होती. रमाला बघताच अक्षयला जास्त त्रास व्हायला लागला आणि आता अक्षयची ती अवस्था बघून आम्ही त्यावेळेस खूप टेन्शनमध्ये आलो आणि नंतर मग आम्ही दोघीही अक्षयला घरी घेऊन आलो असे आता रेवा आभ्याला सांगते. तेव्हा आता आभ्या म्हणतो की एक मिनिट. रमाला ऑफिसमध्ये बघताच अक्षयची तब्येत अचानक ड्रॉप झाली. म्हणजे अक्षयला आठवायला लागलं की काय ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळेस अक्षयचा, रमाच ऑफिसमध्ये आली होती. एक्झॅक्टली हेच आठवायला लागलं की काय. ते ऐकून आता रेवाला मोठा धक्का बसलेला असतो. आभ्या म्हणतो की अक्षयची ही युनिक मेमरी आहे. रेवा ऑफिसमध्ये आली आणि अक्षयला त्याची युनिक मेमरी जागी होऊन त्याला आठवायला लागलंय. नक्की एक्झॅक्टली रेवा बरोबर ना. तर आता रेवा विचार करत असते. रेवा म्हणते की हो असंही असेल कदाचित अभि. आभ्या म्हणतो की असं जर असेल तर किती छान आहे ना हे, आणि अक्षयची स्मृती जर परत आली तर सगळं काही सुरळीत होईल रेवा, आपणही पुन्हा एकत्र येऊ.
रेवा म्हणते की अभि आपण हे जे काही करतोय ते अक्षयला बरं होण्यासाठीच करतोय ना. तेव्हा आता अभि म्हणतो की गुड न्यूज रेवा आणि मी पटकन बाबाला सांगतो आणि रेवाकडे बघत तसंच आभ्या तिथून निघून खाली जातो. इकडे आता रेवा तिथेच टेरेसवर विचार करत बसलेली असते. रेवा म्हणते की जर अक्षयला आठवत असेल तर आपलं काही खरं नाही. दुसऱ्या दिवशी रेवा ही पायऱ्या उतरून सीमाकडे येते आणि म्हणते की आई अभिला कुठं बघितलं का. तर सीमा म्हणते की कुठंतरी बाहेर गेलाय वाटतं. रेवा म्हणते की बरं जाऊ दे अक्षय कुठे बघितला का. तेव्हा आता सीमा म्हणते की त्याला सुद्धा एक फोन आला आणि तो लगेच गेला, काहीतरी महत्त्वाचं काम असेल. रेवा म्हणते की ऑफिसला गेलाय का. तर आता सीमा म्हणते की काय माहिती ऑफिसला गेला की मित्राला भेटायला गेलाय. तर आता सीमा निघून जाते. तर रेवा विचार करते की अक्षय जर ऑफिसला गेला असेल आणि त्याला पुन्हा जर काही आठवलं तर. इकडे आता पटकन अक्षय त्याच्या कारमधून रामा आणि अस्मितच्या मागावर अस्मितचा पाठलाग करून आता तिथे आलेला असतो. तर आता रमा आणि अस्मित एका हातगाडीवरती चहा पित असतात. तर रमा मजेने हसतच अस्मितला टाळी देत असते. अक्षय ते सगळं बघतो आणि राग येऊन डोक्याला हात लावत आता अक्षय म्हणतो की अरे अस्मित तुला काही लाज वाटते का. टवक्यावर बसून माझ्या बायकोला तिथे चहा पाजतो का. तर आता रमा ही डोळ्यावर हात ठेवून वर बघू लागते. रामाला ऊन लागू लागते. तर इकडे अक्षयला त्याचा जीव कासावीस होऊ लागतो आणि इकडे अक्षय म्हणतो की अरे छत्री धर ना रमाच्या डोक्यावर अस्मित. अक्षय म्हणतो की याला कसं सुचणार ते, या शेवटी आपल्या माणसाची काळजी आपणच घेऊ शकतो. तेवढ्यात आता अक्षयने एक आयडिया केलेली असते आणि एक छोटी मुलगी अस्मित समोर येते आणि म्हणते की दादा ही छत्री तुम्ही कशासाठी आणली. इथे समोर बसलेल्या ताईला ऊन लागतं कळत नाही का. तर अस्मित पटकन त्याची छत्री उघडून आता रमाच्या डोक्यावर धरतो. ती मुलगी म्हणते की हो असंच. तर आता रमा त्या मुलीकडे बघते आणि म्हणते की पण तुझ्या कसं हे लक्षात आलं. तेव्हा ती मुलगी म्हणते की त्या दादांनी सांगितलं आणि अक्षयकडे बोट करते. तर अक्षय पटकन खाली लपतो. तेव्हा आता रमा म्हणते की तिथे तर कोणीच नाही. त्यानंतर आता रमाला सुद्धा कळलेलं असतं. तर आता अस्मित म्हणतो की रमा खूप हुशार आहे बरं का मुलगी. तर रमा म्हणते थांबा मी तुला चॉकलेट देते आणि अस्मितला म्हणते बघा बरं त्यांच्याकडे काही चॉकलेट वगैरे आहे का. आणि आता लगेचच ती मुलगी थँक्यू असे म्हणत चॉकलेट घेऊन आता पुन्हा जाऊ लागते. तर इकडे हातगाडीच्या पाठीमागे लपलेला अक्षय त्या मुलीला थांबवतो आणि म्हणतो की त्या कशाला त्यांना माझं नाव सांगितलंस तू. इकडे आता ती मुलगी सॉरी मागत अक्षयच्या शेजारून निघून जाते. रमा ते सगळं बघत असते आणि हातगाडीच्या पाठीमागे कुणीतरी असल्याचे रमाच्या लक्षात येते. आणि आता इकडे अक्षयसुद्धा स्माईल करतो. त्यानंतर आता सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात. तर तेवढ्यात आता रमा घरी येते आणि आता लगेचच रामाने तिने बनवलेले रमा स्मिथ नावाचे मंगळसूत्र आता रमा ही अक्षयसमोर धरत म्हणते की अक्षय भाऊजी कसं आहे हे माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र. तेव्हा अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता रेवा खूप खुश झालेली असते आणि त्यानंतर रेवा ही शशिकांतकडे टेरेसवर येते आणि म्हणते की अक्षयला जर सगळं काही आठवलं तर माझं आणि अक्षयचं लग्न होणं मुश्किल आहे. तेवढ्यात पाठीमागून जान्हवी तिथे येते आणि रेवा आणि शशिकांतचे बोलणे ऐकू लागते. तेव्हा शशिकांत म्हणतो की रेवा असं काहीच होणार नाही, मी अक्षयला असं कोणतं काहीतरी इंजेक्शन देतो ना. शशिकांत म्हणतो की रेवा तू काही काळजी करू नको, अक्षयला मी असं काही इंजेक्शन देतो त्याचा मेंदू सुन्नच होऊन जाईल. जानकीने ते ऐकलेलं असतं आणि खरंच आता अक्षयचा मेंदू शून्य करण्यासाठी निघालेला शशिकांतचे बोलणे ऐकून आता जानकी ही कशी आता शशिकांतचे इंजेक्शनची वाट लावते आणि अक्षयसमोर कसे सत्य आणते. आणि आता सगळे सत्य सगळेच आठवून अक्षय आता रेवाचा कसा धुव्वा उडवतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.